सगळ्यांनी कर्म केलंच पाहिजेत. बिना कर्माचं खाणाऱ्याला भगवंत म्हणतात मी पचू देणार नाही. नीट ऐका ज्ञानेश्वरी. जो वाटून खाणार नाही, जो स्वतः एकटाच खाईल, भगवंत म्हणतात ए पचंती आत्मकारणात सस्ते नये. जो स्वतः करता जीवन जगतो, भगवंत त्याला म्हणतात तो चोर आहे. तुम्ही ठरवा तुम्ही कोण आहात. हे भगवंतानी किती सोप्या. पाप करत असताना पापाचे संस्कार, पुण्य करत असताना पुण्याचे संस्कार नष्टच होत नाही, ते भोगावेच लागतात. तुम्हाला असं वाटत असेल की देव दुर्लक्ष करेल. देवानेच निर्माण केलेले सिद्धांत आहेत, त्यांनी दुर्लक्ष काय करावं. माफी कुणी करावी. तुम्ही काही स्पेशल आहेत का काय. नाही, लोक देवापुढे जातात, नारळ फोडतात. इतकं देवाला मूर्ख समजू नका. पाप केलं आणि पापाचा वाटेकरी लोक देवाला करतात. देवाला कळत नाही असं नाही. तुमचे कर्म, तुमचे संस्कार हे तुम्हाला भोगावेच लागतात. काही परिवर्तन होत नाही त्याच्यामध्ये. का मनुष्य असून तुमची पूजा होत नाही. का मनुष्य असून तुमचं ज्ञान तुमच्या घरात स्वीकारलं जात नाही. ज्या मुलासाठी तुम्ही 25-25 वर्ष प्रयत्न केलेत, तो मुलगा नीट तुम्हाला म्हातारपणामध्ये बोलत नाही. का. हे तुमचं पाप आहे. हे तुमचे कर्म आहे. कारण की तुमच्याविषयी सगळी सत्यता जगाला काही माहिती असेल, पण मुलाला फार जवळून माहिती असते, घरातल्या लोकांना माहिती असते. आणि जर तुम्ही सत्य असाल, घरापासून तुमची पूजा सुरू होते. जग तुम्हाला मानो नाही तो न मानो, पण घरामध्ये ही व्यक्ती महान आहेत म्हणून घरातले लोक पहिली तुमची पूजा करतील. तुमचा सत्य सिद्धांत ते मानतील, तुमची नैतिकता तुम्हाला मानतील. मानतातच. कारण की जे घरातली माणसं आहेत ते तुमच्या शरीराचा पार्ट आहेत, ते डुप्लिकेट नाही आहेत, तुमच्यापासून जन्माला आलेले आहेत. हा तुमचा पुनर्जन्म आहे, तुमचा प्रतिरूप आहे, तुमचा आरसा आहे. घरातली माणसं म्हणजे काही दूरची माणसं असतात असं काही समजू नका. तुमचा प्रभाव, तुमचे विचार ते घरावर पडलेले असतात आणि त्याच विचाराने घरातली माणसं प्रभावी होतात. एक सिंपल दृष्टांत आहेत महाराज. एखादा पोरगं जर शिव्या देत असलं 5-6 वर्षाचं, 2-4 समजदार माणसं असतात. मुलगा शिव्या देत असला तर त्याला बोलत नाहीत बरं का. काय रे, कुणाचं रे. तुम्ही या गोष्टीचं निरीक्षण नाही केलेलं. मुलगा शिवाय देतो याचं विशेष वाटत नाही. समजदार माणसं विचारतात का रे कुणाचं आहे, ते आमक्याचे. मग बरोबर आहे. याचा अर्थ काय होतो. हे संस्कार आहेत. हे आपल्या घरातली शिकवण बाहेर रस्त्यावर आलेली. आणि एखादा पोरगा बोलत नाही, घरामध्ये शिकवलेलं असतं, मोठी माणसं आली की पाया पडावं, त्यांना पाणी द्यावं. जर एखादा पोरगा असा सभ्यतेनं सर म्हणून बोलत असेल, चांगल्या रीतीनं बोलत असेल, तरी प्रश्न असतो, अरे कोणाचं रे एवढा बुद्धिमान दिसतोय, कोणाचं आहे. नाही ते अमक्या यायचं आहे. बरोबर आहे, शिक्षणच तसं आहे त्याचं. घरातले संस्कारच कसे. अर्थ कळाला तुम्हाला. हेच पुनर्जन्म आहे. परिवर्तन होतं, इथं परिवर्तन होतं. म्हणून माणूस जाळला काय आणि त्याला पुरला काय, हे त्याचे पुनर्जन्माचे प्रकार आहेत. जाळल्याबरोबर त्याची राख होते, हा पुनर्जन्म आहे. राखेचं खत होतं, खतापासून अन्न तयार होतं, अन्नापासून जीवाणू तयार होतात, ही त्याची पुनर्जन्माची साखळी. कर्म चुकत नाही, मुक्त अवस्था नाही. जर साधूच्या मनामध्ये आलं, भगवंताने कृपा केली. भगवंत कधीही, नीट ऐका, कोणालाही मुक्त करत नाही. जग हा भगवंताचा बिझनेस आहे. आणि कोणत्याही धंद्यावाल्या माणसाला ग्राहक तुटावं असं वाटत. हे ज्ञानोबरा आहे, तुकोबरा आहेत, तुम्हाला मुक्तीचा रस्ता दाखवतात. मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संतते तेनीची पंथे चालव जाता, न पडे गुंता कोठे काही. हे त्यांनीच शिकवले आपल्याला. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती. देवाचे बरं का. आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, कणाकणामध्ये जर देव आहे तर देवाचं द्वार कोणतं आलं आणि भिंत कोणती आली. कधी विचार केला का तुम्ही या गोष्टीवर. रोज आपलं रेकॉर्ड चालू असतं, देवाचे द्वारी उभा क्षण. अरे पण देवाचं द्वार कुठे देतं सांग. आमचा एक कीर्तनकार सांगतो, मनुष्य शरीर म्हणजे देवाचं द्वार आणि इतरांचे शरीर म्हणजे काही भूताचे द्वार आहेत का. विठ्ठल जळी स्थळी भरला,
रिता ठाव नाही उरला. अरे कणाकणामध्ये जर ईश्वर आहेत, द्वार कुठून आलं त्याचं, दरवाजा कुठून आहे? तो देव शब्द आहे ना, त्याचा अर्थ फार वेगळा आहे. दिव प्रकाशने धातू आहे. देवाच्या द्वारामध्ये उभारा म्हणजे जिथं दिव्यत्व आहे, अलौकिकत्व आहेत, असा संतांच्या दारात क्षणभर उभारा. क्षणभर म्हणजे वेटिंग कर, क्षणभर म्हणजे एक क्षण नव्हे. आपल्याला घाई झालेली असते, दान दिल्याबरोबर विमानाची वाट पाहतो, स्वर्गातून विमान आलं का नाही. ऐकल्या ऐकल्या असं वाटतं एकदम परिवर्तन झालं पाहिजे, जमत नाही. क्षणभरी शब्दाचा अर्थ वाट पाहावी लागणार. संताकडे गेलात ना, एकदम बदल नाही होत, होत होत होत. आणि जे विचारात बदल होतात ना, तेच परिवर्तन आहेत, तेच संस्कार आहे. कुठेतरी आपल्या जीवनात बदल करून घ्यावासा वाटतो, हे पुण्याचं लक्षण आहे. होतो बदल, नुकसान काही नाही, विचार परिवर्तन. म्हणून संतांच्या दरवाजामध्ये उभा राहा. उभा म्हणजे असं, उभा शब्दाचा अर्थ फार महत्वाचा बघा. तत्पर म्हणतात त्याला, उभा म्हणतात. असं तयार असतो ऐकण्याकरता. कळतंय का तुम्ही? उभा म्हणजे काय, काय सांगतात असं तत्पर, त्याला म्हणतात उभा. रेडी पोझिशन. नाही तर काय काय इतके भाग्यवान आहेत, कुठंच झोप लागत नाहीत, कीर्तनामध्ये मस्त आमच्या समोर झोपतात. ते उभा नाही येते, आडवे आहेत. काय सांगतात संत, काय बोलतात, कशा पद्धतीने बोलतात. मागच्या वर्षी एक दृष्टांत सांगितला होता. ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली तर वाचायचा विचार. म्हणजे मध्यंतरी ज्ञानेश्वरी आली, वाचायला सुरुवात केली. ती पोरं घरातली विचित्र होती. खून करून, मोठा ग्रंथ आहे ना, कुठपर्यंत वाचली म्हणून अशी खून करायची. ते पोरग रोज तिथंच खून ठेवायचं, यांनी बदलायचं. 100 दिवस झाले तरी त्याच ओव्या. त्याच्या गुरुने विचारलं, ज्ञानेश्वरी कशी लिहिली, कशी वाटली? फार छान आहेत ज्ञानेश्वरी, पण त्याच त्या ओव्या पुन्हा पुन्हा आल्या. ज्ञानोबांनी तेच ते लिहिलेलं नाही, पोराचा कुठाला याच्या लक्षातच आला नाही. आणि हा किती बेसावत त्याच ओव्या वाचतोय तरी याच्या डोक्यात बसत नाही. काय किती 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 ऐकायचं, तेच ते तेच ते तेच ते. म्हणून जिथं दिव्यत्व आहेत असं तत्पर राहा. अर्जुन असं भगवंताचे शब्द ऐकायला तयार आहे. एक एक शब्द असा व्यवस्थित ऐकला जातो. श्रोतृ अशी ताकद असते ऐकण्याची. काय सांगितलं काय सांगितलं नाही असं भक्कम असतात ऐकायच्या बाबतीमध्ये. क्षणभरी शब्दाचा अर्थ वाट पाहावी लागणं, वाटच पाहावी लागते. हे दिव्यत्व आहे, वाट पाहावी लागते. परिवर्तन, दुधाचं दही व्हायचंय, वाट पाहावी लागते. दह्याचं लोणी निघायचंय, वाट पाहावी लागते. माणसात होणाऱ्या बदल वाल्याकुळी बदलला असं नाही. आणि वाल्याकुळीचं मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, रत्नाकर नाव आहे त्याचं, आणि सुंदर घरामध्ये जन्माला आलेला आहे. डाकू जर रामायण लिहायला लागले तर आतापर्यंत किती रामायण झाले असते याचा अंदाज आहे का तुम्हाला? वाल्मिक हा मूळचा चांगला आहे. माझा शब्द नीट आहे का? मगाशी सिद्धांत त्याच्यामुळे सांगितलेले. त्याचं नाव रत्नाकर आहे. मूळ वाल्मिकाचं नाव रत्नाकर आहे. ब्राह्मण घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे. सगळा शास्त्राचा अभ्यास केलेला आहे. हे वाल्मिकानं आपल्या तोंडाने सांगितलेलं चरित्र आहे. लोक काय सांगतात ते भाग सोडून द्या. हे काही पाहायला गेले नव्हते वाल्याकुळी ज्यावेळेस माणसं मारत होत. वाल्याकुळी रामायणामध्ये आपलं स्वतःचं चरित्र सांगतात. चांगल्या घराण्यामध्ये मी जन्माला आलेलो होतो. सगळ्या शास्त्रांचा माझा अभ्यास होता. मध्यंतरी संगत लागली आणि मी बिघडलो. अर्थ कळाला का तुम्हाला? मूळचा चांगला आहे, संगत लागल्यामुळं मी बिघडलो आणि नारद महर्षी मला भेटले. माझं पूर्वजन्म म्हणजे मागचा जन्म नाही, पूर्वजीवन. मी चांगल्या कुळातला आहे, माझे संस्कार चांगले आहेत, याची आठवण मला नारद महर्षींनी करून दिली आणि मी पुन्हा तपश्चर्येला लागलो. पण डाकू परिवर्तन होत नाही, हे शब्द लक्षात ठेवा. ज्याचे संस्कार भक्कम आहेत, जो निसर्गतः चांगला आहे, त्याला मार्गदर्शन करता येतं, परिवर्तन करता येतं. हळूहळू तो परिवर्तित होतो, बदलत नाही. तो केलेल्या कर्माची जर फळं भोगली नाहीत, ईश्वराचा सिद्धांत खोटा ठरेल. म्हणून साधू जरी असला तरी तो आजारी पडतोच, कर्म सोडत नाही. साधूला काही डायबिटीस होत नाही असं नाही, साधूला एखादा रोग होत नाही असं नाही.
सगळं तुमच्यासारखंच साधूला होतं का? संस्कारच ते आहेत, भोगल्याशिवाय पर्याय नाही. मग कसं आहे? भगवंत म्हणतात तू टेन्शन घेऊ नको, अनादि सिद्ध आगवे होत जात स्वभावे. हे तुझं चिंतन करण्याचं विश्व नाही, हे माझं विश्व आहे. जग कसं चालवावं इतकं सुंदर सांगतात, फार सुंदर आहे. काय सांगतात सुंदर रीतीनं? एक समर्थाती तयापासोणी भूते होती. वायाची काय बोलते जगामध्ये? अर्जुना तू म्हणतो मी यांना मारेल, हे मरतील, मग वर्णसंकर होईल, पाप जगामध्ये वाढेल, सगळे परिवर्तन होतील. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना आम्ही असं ऐकलंय की या जगामध्ये एक ईश्वर नावाचं अस्तित्व आहे. एक समर्थाती तयापासून भूते होती, आणि ते या जगावर नियंत्रण ठेवतात. ही वायाची काय बोलते जगामध्ये? हे सगळं फुकटच आहेत खरे बोलणं. तूच एकटा, तू यांना मारणार, हे मारणार, पापाचार होणार. तू कोण आहेस? किती वेळा जन्माला आलास, किती वेळा मेलास, याचा काय अंदाज आहे तुला? मूर्खपणे नेनसी न चिंतावे ते चिंतसी. शब्दांचा प्रयोग फार गोड आहे. अर्जुना मूर्ख पण तुझ्यामध्ये दडलेलं आहे, बावळट पण तुझ्यामध्ये दडलेले आहेत. न चिंतावे ते चिंतसी. युद्धाचा विचार कर, कर्माचा विचार कर, एवढंच तुझ्या हातामध्ये. बाकी या जगातलं काहीच तुझ्या हातामध्ये नाही. समज अर्जुना तू यांना नाही मारलं. भगवंत अर्जुनाला प्रश्न करतात बरं का. समज अर्जुना तू या लोकांना नाही मारलं तरी काय होती चिरंतन? तू नाही मारलं म्हणून काय अजरामर होणार आहेत का? भीष्म मरणार नाही का? द्रोणाचार्य मरणार नाहीत का? दुर्योधन मरणार नाहीत? तुझ्या न मारण्याने हे काय अमर होणार आहेत का? नाही, मरणार आहेत. मग मार ना. अर्थ कळतो का? मरणार आहेत ना, मग मार. हा मी तुला आदेश देतो. नाही महाराज, जर ते पाप वगैरे झालं तर मग मी कशा करताय? तुझ्या रथावर जो बसलेलो आहे मी कशा करता बसलेलो आहे? माझ्या आज्ञा पालन कर. कारण की या जगाचा नियम असा आहे, कर्म करावं एवढ्यामध्येच माणसाचं सार आहे. याच्या पुढे त्यांनी विचार करू नये. हा मोठा सिद्धांत आहे बरं का, तिसऱ्या अध्यायाचा मोठा सिद्धांत. माझे शब्द नीट आहे का बरं का? कर्म केलंच पाहिजे माणसाने, हा सिद्धांत आहे. पण याच्या नंतरचा विचार माणसाने करू नये. ते दुःखाचा सुखाचा विचार भगवंताचा आहे. अगदी इमानदारीनं तुम्ही कर्म केलं, कर्म करणंच तुमच्या हातामध्ये आहे, पुढचं तुमच्या हातामध्ये नाही आहे. आमचे डॉक्टर लोक आहेत, एखादी सिरियस केस त्यांच्याकडे आली, काय करू शकतात ते? व्यवस्थित ऑपरेशन करू शकतात. जगणं न जगणं पेशंटच्या जीवनावर. कर्तव्य कर्मच प्रत्येक बाबतीमध्ये हा सिद्धांत आहे. शेतकऱ्यांनी उत्तम शेती करावी, सगळी चांगली शेती केली त्यांनी, पण तो जर म्हणत असेल की शेतीपासून मला एवढं उत्पन्न मिळायला पाहिजे, निसर्ग बांधलेला नाही, काय अवस्था झाली मी आता बघितली. सगळ्या शेतकऱ्यांच्या आशेवर गारा पडल्या, पाणी पडल्या असं म्हणत नाही बरं. आता काय करणार आहे तुम्ही? तुम्ही आशाच का केली? हा पहिला प्रश्न. नाही महाराज तुम्ही संत आहेत, जरा शेतकऱ्याच्या बाबतीत उदारच धोरण ठेवा. मी ठेवतो, पण देवाने ठेवलं पाहिजे ना. माझी इच्छा आहे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी, माझी इच्छा आहे. पण निसर्गाचं मत काय आहे हे कुणी ठरवलेलं आहे? आणि निसर्ग शब्दाचा अर्थच ईश्वर आहे. विज्ञान काय सांगतंय? कमी दाबाचा पट्टा तयार झाला, कुणी केला? प्रश्न शिल्लकच आहे. मागे पेपरला आलो तर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला उत्तर ध्रुवीय स्थळावर, म्हणून इंग्लंडमध्ये बर्फाचं प्रमाण जास्त झालं. घराच्या समोर प्रत्येकाच्या लंडनमध्ये 4-4 फूट एका रात्रीमध्ये बर्फ साठतो. कशामुळे? कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे. कुणी निर्माण केला पट्टा? विज्ञान म्हणतात ते माहित नाही आम्हाला. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला एवढं सांगू शकतो, पण पट्टा का निर्माण झाला हे सांगू शकत. यालाच म्हणतात कर्म. एक कर्म सामुदायिक असतं आणि एक कर्म व्यक्तिगत असतं. अर्थ लक्षात येतोय? सामुदायिक कर्म शब्दाचा अर्थ असा आहे समुदायाचं कर्म. समजा एक विशिष्ट प्रकारचा एरिया आहे, तिथे जर काही निर्माण झालं तर ते सामुदायिक कर्म असतं. त्याचे सुखदुःख साधूसह सगळ्यांना भोगावे लागतात, ते सामुदायिक कर्म आहे. आणि एक व्यक्तिगत कर्म आहे, सगळ्याचं चांगलं होतं याचंच पिकत नाही. नाही पटे?
सगळ्यांची शेती सारखीच असते. हे बियाणं आणतं ते ना किडकं बियाणं निघतं, पेरतं सगळ्या बरोबर, उगवतं सगळ्याचं, याचं एकट्याचं उगवत नाही. तो म्हणतो काय झालं, बियाणं खराब आहे, कर्म खराब आहे म्हणून तुझ्याच नशिबात का खराब आहे. चांगलं बियाणं शोधायला गेलास तू आणि बियाणं खराब निघालं नशीब, काय करता येत नाही त्याच्यामध्ये. परिवर्तनीय असं जीवनामध्ये नाही काही. हे 3ऱ्या अध्यायाचा मुख्य सिद्धांत आहे. आणि या सिद्धांताचं मुख्य लक्षण फार पूर्वीपासून चाललेलं आहे. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती. पृथ्वी ज्यावेळेस निर्माण झाली होती त्यावेळेस प्रजापतीनं हा सिद्धांत सगळ्या जगासमोर मांडलाय. सगळ्यांनी कर्म केलंच पाहिजेत. बिना कर्माचं खाणाऱ्याला भगवंत म्हणतात मी पचू देणार नाही. नीट ऐका ज्ञानेश्वरी. जो वाटून खाणार नाही, जो स्वतः एकटाच खाईल, भगवंत म्हणतात ए पचंती आत्मकारणात सस्ते नये. जो स्वतः करता जीवन जगतो, भगवंत त्याला म्हणतात तो चोर आहे. तुम्ही ठरवा तुम्ही कोण आहात. हे भगवंतानी किती सोप्या आणि साध्या शब्दामध्ये लिहिलेले आहे. यज्ञ म्हणजे काय, कुंड तयार करून हवन करणं, त्याला यज्ञ म्हणत नाही. यज्ञ शब्दाचा अर्थ आहे सामुदायिक जीवन जगणं, त्याचं नाव आहे यज्ञ. यज्ञ म्हणजे कुंड करा, हवन करा, बाकीच्याने बसून राहणे, एखाने आहुती टाका, ते यज्ञ नाही. यज्ञ शब्दाचा जो ज्ञानेश्वरीमध्ये अर्थ आहे तो आपल्या वाट्याला आलेलं कर्म करणं, हेच स्वधर्म आहे, हाच यज्ञ आहे. तो इमानदारीने केलं तर तो यज्ञ फलीभूत होतो, यज्ञ परिपूर्ण होतो. म्हणून यज्ञ म्हणजे एकट्याने, आणि एकट्याने करणंच चुकीचं आहे हे कर्मामध्ये शिकवलं जातं. आणि वस्तुस्थिती अशी ज्ञानोबराय सांगतात, एकट्याला या जगात काहीच करता येत नाही. तुमच्या अंगावरचे जे कपडे आहेत याला किती माणसाचं योगदान आहे, कधी अभ्यास करून पाहिलंय का? ते कापसाचं बी कुठं तयार झालं, कुठल्या जमिनीमध्ये तो कापूस तयार झाला, कुठल्या शेतकऱ्याने विकला, कुठल्या व्यापाऱ्याने घेतला, कुठल्या मिलमध्ये गेला, कुठं त्याचा दोरा तयार झाला, कुठल्या कंपनीमध्ये गेला, कुठं कापड झालं, कुठल्या होलसेलकडे आलं, कुठल्या कॉमनकडे आलं, आणि कुठल्या शिंप्याकडे जाऊन तुमच्या अंगात आलं. किती माणसं लागली. काय करतो एक माणूस, काय किंमत आहे त्याला. परिवर्तन किती, माणसंच माणसाचं, याला म्हणतात यज्ञ. यज्ञ शब्दाचा अर्थ आहे एकटा माणूस काहीच करू शकत नाही जगामध्ये. अप्रत्यक्ष का होईना माणसंच माणसाला मदत करतात, कुठल्या ना कुठल्या रूपाने हो. संशोधनाच्या रूपाने हो. ज्याने विजेचा शोध घेतलाय त्यांनी या जगावर उपकारच केलेले आहेत, तो यज्ञच आहे त्याचा. संशोधकांना जुन्या काळामध्ये ऋषी म्हणायचे. जसं आपले विश्वामित्र ऋषी आहेत, संशोधन केलेले आहेत. कनाद ऋषी आहेत, अणु परमाणूचा शोध घेतलेला आहे. अणुभट्टी लावणारे या जगातले पहिले वैज्ञानिक म्हणजे गौतम ऋषी, ज्यांनी त्र्यंबकेश्वरला अणुभट्टी लावलेली होती. संशोधकच आहेत. नष्ट झाला असेल हा भाग सोडून द्या, पण भगवंताचा पहिला नियम असा आहे, कर्म हे केलंच पाहिजे. आणि जी तुम्हाला मी प्रक्रिया सांगितली हीच प्रक्रिया. अन्नात भवंती भूतानी, भगवंताचं वाक्य बरं का. अन्नापासून प्राणी जन्माला येतो. अन्नात भवंती भूतानी. आणि अन्न कशापासून जन्माला येतं, पर्जन्यात अन्न संभवाः. पाऊस पडला तर अन्न जन्माला येतं. पाऊस पडावा की न पडावा हे कोणाच्या हातामध्ये, यज्ञाच्या हातामध्ये. यज्ञ म्हणजे सामुदायिक कर्म. पर्जन्यात अन्न संभवाः आणि यज्ञात भवती पर्जन्य. सामुदायिक कर्म जर चांगला असेल तर निश्चित रूपाने तो परिसर सुखी असतो, तिथे तुम्ही जन्माला येता. यज्ञ कर्म समुद्भवम, म्हणून कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी. कर्माला ईश्वर माना, हा ज्ञानोबरायांचा सिद्धांत आहे. याच्यापेक्षा काय सांगायचं तुम्हाला. मग तुम्ही संन्यासी आहात, ब्रह्मचारी आहात, संसारिक आहात का कोण आहात, ईश्वराला या सगळ्या गोष्टी मान्य नाही. कर्म हे करावंच लागेल, याच्याबद्दल दुमतच नाही. आणि भगवंतांनी स्वतःचं उदाहरण दिलेलं आहे. अर्जुना, मी ईश्वर आहे, मला सांग मी का काम करतो, मला काही मिळवायचं या जगामध्ये.
काही या जगात मिळालेलं नाही अशी एखादी वस्तू आहे? भगवंत अर्जुनाला प्रश्न विचारतात स्वतःबद्दल. ना नवाप्तमवाप्तव्यम. या जगात काही मिळवायचं शिल्लक आहे का अर्जुना माझ्यासाठी? नाही. काही शिल्लक राहिलेलं आहे? नाही. मग मी का कर्म करतो? जर मी ईश्वर असून व्यवस्थित कर्म करतो तर माझ्या मागून जन्माला येणाऱ्या सगळ्या लोकांनी कर्म हे केलंच पाहिजे. अर्थ कळतोय? देव जर काम करतो, रामचंद्र प्रभू जर काम करतात आणि तुम्ही जर बिनकामाचं खायचं म्हणलं तर देवाला राग येणार नाही का? म्हणून आजही तुम्ही अभ्यास करून पहा, कर्म करणारी माणसं श्रेष्ठ होतात. कर्म करणारे. आज ज्या ज्या लोकांना मान आहेत, ज्या ज्या लोकांचे पुतळे आहेत, ज्या ज्या लोकांना देशासाठी मांडलं जातं, कामासाठी मांडलं जातं, श्रीमंतीसाठी मांडलं जातं, हे सगळे कर्मवीर आहेत, कर्मप्रधान आहेत. हा भगवंताचा आदेश आहे. मी तर कधी कधी आश्चर्यचकित होतो. नोकरदार लोक जे असतात ना, ती मालकाला फार शिवाय देतात. ज्ञानेश्वरीमध्ये शिकवलेलं नाही. एक तर नोकरी करू नका, धंदा करा. पण जर नोकरी करत असाल तर मालकाच्या विषयी प्रामाणिकपणा ठेवा. हा धर्म आहे. तुकोबारांनी पण हे लिहिलेले आहे. स्वामी काच. नोकरी करत असाल तर तो मालक तुमचा देव आहे. प्रामाणिकपणे नोकरी करा, तिथंच चोऱ्या करू नका. तरी जर इच्छा नसली नका करू नोकरी, तुम्ही तुमचा व्यवसाय करा. पण तो चांगला आहे म्हणून तुम्ही चांगले आहात. कंपनी जर बंद पडली ना, कशी वाताहत होते नोकरदारांची, काही सांगायला पाहिजे. आणि दुसरा विषय महत्वाचा सांगतो. तुमच्या घरात 4 माणसं असतात, आई बाप, भाऊ बहीण वगैरे 4-5 माणसं असतात. तुम्हाला समतोल ठेवता येत नाही. ज्या कंपनीमध्ये 1,00,000 कामगार आहेत आणि तो व्यवस्थित कंपनी चालवतो, काय भगवंताने किती सामर्थ्य दिलं असेल? तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केलाय? घरातली 5 माणसं आपल्याला सांभाळणं होत नाहीत, वैतागतो आपण. तो 1,00,000 माणसं सांभाळतो. मग 5 माणसं तुम्ही सांभाळतायत त्याच्या कर्माचं फळ, आणि 1,00,000 माणसं सांभाळतोय त्याच्या कर्माचं फळ भिन्नच असेल ना. तुम्हाला सायकल असेल तर त्याला हेलिकॉप्टर असेल. मग कर्म फळाकडे पाहू नका, त्याच्या कर्माकडे पहा. तो मोठा आहे ना, त्याचं कर्म मोठं आहे, त्याचा यज्ञ मोठा आहे, त्याची क्रिया मोठी आहे. आणि कर्मात जर तो चुकत असेल, भगवंत म्हणतात दंड द्यायचं काम माझं आहे. म्हणून कधी विचार करा, देशात भ्रष्टाचार करणारी माणसं, भेसळ करणारी माणसं, त्यांच्या घरात जाऊन पहा, त्यांना समाधान मिळत नाही. तुम्हाला तर प्रश्नच येत नाही. या पृथ्वीवर घर बांधून करोडो रुपये असून जर त्यांना समाधान मिळत नाही, याच्यापेक्षा अजून काय भगवंताने दुःख द्यायचं? मागाशी सांगितलं तुम्हाला, घर 7 कोटीचं, अरबो रुपये बँकेमध्ये, आणि कोण जगामध्ये? कुत्रच मित्र. कर्म आहे. म्हणून कर्माचा सिद्धांत असा आहे, जो बसून खातो भगवंत म्हणतात त्याला मी पचू देत नाही. तुम्ही जन्माला आलात, कर्म करणं गरजेचं आहे. आणि कर्म केल्यानंतर कोणतं फळ प्राप्त करून द्यायचंय, भगवंत म्हणतात ते माझ्या हातामध्ये. फक्त केलेलं कर्म मला समर्पित कर, मी माझा निर्णय घेईल. म्हणून जेवत असताना काही मंत्र म्हणतात, ते सगळे कर्माचे मंत्र आहेत. ब्रह्मार्पणम, ब्रह्म हवीर, ब्रह्माग्नौ ब्रह्मणा उदम, हे कर्म सिद्धांतातले सिद्धांत आहेत. केलेलं कर्म हे ईश्वराला अर्पण, ते शुद्ध करून जसं असेल तसं, जितकं माझ्या वाटाला आलं. हे सगळ्यांचे वाक्य तेच आहेत. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. तुकोबाराय म्हणतात कर्म सोडलेलं नाही. कर्म करून जेवढं माझ्याकडून परमार्थ होईल, भगवंत मी तेवढं करतो.